जेव्हा गोड झाले ते नेती मुकले महासुखा. ते एकनाथ महाराज म्हणतात महासुख म्हणजे ब्रह्मनिर्वाण अवस्था. सुख आणि सुखी हा व्यवहार तिथं होत नाही. काय सांगतात? सुख आणि सुखी हा व्यवहार तिथे होत नाही. ती अवस्था आहे आणि त्याचं नाव आहे महासुख. म्हणजे सर्व सुखी आधी येथेची ओळख. काय सांगतात? हे तुकाराम महाराज म्हणले सर्व सुख म्हणजे जगामध्ये जेवढे सुख असते ते सगळे एकत्रित केले तरी सुद्धा या महासुखापुढे ते लेश मात्र ठरतात. जसं यावानर्थ उदपाने सर्वता संपूर्ण उदके. अर्थ समजते ना काय अर्थ? याचा अर्थ काय आहे? दुसऱ्या अध्यात झालेलं ते हा त्याचं जे फळ आहे नाही. त्रिभुवनात जेवढं पाणी आहे ते सगळं समुद्रात आहे. काय उरला सदरा जेवढं पाणी समुद्रात आहे तेवढं त्रिभुवनात आलेलं आहे. तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. याप्रमाणे परब्रह्माला जाणारा पुरुष, ब्रह्मवेत्ता पुरुष, त्याला जेवढं सुख प्राप्त होते त्याचा लेश मात्रही संसारिक लोकांना मिळत नाही. किंवा शंकराचार्य सांगतात यद यद वेद्यम वसु सतत्वम विषयाख्यम तत्तद ब्रह्म वेतित्वा तदहंच ध्यायन्ते वम यम सनकाद्या मुनियोजम. ते पुढचं माहिती आहे तुम्हाला? तम संसारात बांधवी नाशात पा. जेवढे काही सुख जगात असतील ते सगळे सुख एखाद्यावर आणले तरी यदानंदलेशै समानंद विश्वम यदा भाति सर्वं तदा भाति सर्वं यथा लोचने हि यमन्यत् समस्तं परम ब्रह्म नित्यं तदेवाहमस्मि. शंकराचार्य स्तोत्र. हे स्तोत्र पाठ करायसारखे पण दुर्दैवाची गोष्ट आहे. काय आपल्याला पाठच करा वाटत नाही. यातलं एक स्तोत्र या पोराने एकदा म्हणलं रस्त्यावर, तर गोळे मास्तरला ते आवडले आणि दररोज पोराला एक स्तोत्र म्हणला. एक एक म्हणजे काट्याच्या बदमासने एकच होतो दररोज. त्याच्यावर पटत नाही बोलायचे. असं काय सांगतात? जगातले सगळे सुख एका जागेवर आणले तरी सुद्धा या सुखाची बरोबरी करू शकत नाही. कलाम नारद किशोरसिंग काय सांगतात? या सुखाचा 16वा हिस्सा सुद्धा त्या सुखाच्या ठिकाणी. म्हणून देशे काळे वेदानुवादा ज्या सुखाची न करवे मर्यादा असं जे सुख आहे काय त्याला सर्व सुख म्हणतात. काय म्हणतात? आणि या सर्व सुख मग सर्व सुखाचे आगर काय सर्व सुख गोडी काय किंवा सर्व सुखी आधी येते ती उडली असं जे म्हणतात ते सर्व सुख म्हणजे सुखसुखी भोग भोग्याने व्यवहार या व्यवहारावरून विवर्जित असं ते सुख आहे. जिथे कोणताच व्यवहार चालत नाही, अव्यवहारी अशी जी अवस्था आहे ती अवस्था म्हणजे सर्व सुख अशी अवस्था आहे. बरोबर. कडूचे विषय परिस्थिती अशी झाली की कडू विषय लोकांना आवडायला लागले. तेव्हा या महासुखाकडे जाता विष्णू महाराज घोटाळ्यात पडले. खरं काय समजावं आता? आई सांगते ते खरं, ते महाराज सांगतात ते खरं. काय कारण
आईला जो अनुभव आहे तो भौतिक जगात आहे. महाराज तो अनुभव आहे तो गुरु परंपरेनुसार आध्यात्मिक सुखात आहे. आता आपण नेमकं काय करायचं? काय किम कर्तव्यम? तेव्हा शहाणपणानं आपली बुद्धी हरली समजून घ्यावं, नाही कबूल करावं. आणि तुम्ही सांगता ते मी करतो करिष्ये वचनं तर असं म्हणावं. म्हणजे गीता शिकण्याचं फळ तुम्हाला मिळालं असं आम्ही समजतो. काय यासाठी केला होता याच्यासाठी आम्ही मारून मुटकून छड्या मारून तुम्हाला गीता शिकवली आहे. कशासाठी की शेवटी तुम्ही म्हणावं करिष्ये वचनं जे अर्जुन म्हणाला तसं. पाहता पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा दुसरा न झाले पाहू आता पाणी कुठं मुरलं ते का नाही. काय पहिली गोष्ट खरी आहे की ज्या सुखाकारणी ज्या सुखाकरता तुम्ही आयुष्य बर्बाद करायला तयार आहात, ज्या सुखाकरता तुम्ही मान्य करायला लागले सैरसी, ज्या सुखाकरता आयुष्य वाहून टाकायला लागले, ते सुख क्षुल्लक आहे, कडू आहे. पण मूर्खपणाने अज्ञानाने तुम्हाला ते गोड वाटायला लागले. एक विशेष जसं ज्ञानेश्वर मला सांगतात बापा विषयाची मधुरता जणी आवडी म्हणजे विष म्हणजे बसणार ते पिलक बसणारी पाणी करी. मग तो पत्ता सांगतात सावरगाववरून कणक्याकडे जायचं. टेंभूर खेड्यात एक खोल उताराचं विहीर आहे. असं लोक सांगतात की ती विहीर आमच्या आबांनी बांधली आणि तिचं पाणी नेहमी साखर पाण्यासारखं गोड लागतं. या बाईच्या घरात यायचं यायचं त्या खोलातली भाकरी खायचं तिथं पाणी प्यायचं काय. आणि आमचा मामा म्हणजे आत्याचा नवरा सांगायचा की माझ्या सासऱ्याने विहीर बांधली. विहीर तर आज असलंच नाही, जुना पाऊस असतात. कणक्यावरून इकडे आलं का नाही एक सुकुंडवून आता डोह लागतो. त्या डोळ्याच्या खाली गेलं की हे कोणतं गावाच्या आता हे नागेश्वरी टेंभूर खेळ, त्या टेंभूर खेळच्या खाली उतारा सावगावकडे येता नाही ते असे मुख्य विहिरी खाली दिली ते विहिरी मध्ये गोड लागते. असं सांगतात की इंग्रज लोक पहिल्यानं जाणे पळाले. त्या शिवाजी महाराजच्या काळात जाणे पळली नव्हता. अजूनही शंकर राजाहून जाणे पळवीस म्हणून जाणे पळ रस्ता आहे गुप्त बहिरे मार्गे. ते आमचे गुरु बंधू होते ना मोहनराजे, त्याने मला ते सगळं दाखवले. त्याच्या घरी गेलो मोठा किल्ला आहे त्याचा, आडगावचा किल्ला आहे, मग याचा शिरखेडचा किल्ला आहे. शिरखेडला जेवढी इकडे असा रस्ता आहे जाणेफळ रस्ता म्हणून असं. तेव्हा जाणेफळच्या पोलीस स्टेशनचं आजही पाणी बसून आलं आहे. इंग्रजांनी ते पाणी पिल्यामुळे ते थोडं सुरले असं आणि पळाली. मग कुठे पळायचं पता 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 हे भेटायला म्हणून जावं सापडलं. जरा बरं वाटलं. मग इंग्रज लोक तिथेच राहिले म्हणून बेलठाणं ते बुलढाणा झालं. मी अजूनही बुलढाणं म्हणतो, बुलढाणं नाही म्हणत. ठाणं म्हणजे ठिकाण, भिलाचं ठिकाण म्हणजे बेलठाणं त्या गावाचं. आणि आजही त्या मूळ गावात भिलाचीच नसते. येतं का मूळ गाव कोणीकडे मूळ गाव एसटीच्या मागे त्या भागात लोक हे त्या भागात कसं नाही माहीत असं नाही. म्हणजे बसण्याकडे गोड लागते कसं लागते पण ते विषययुक्त पाणी असते. तसे विषय विषयाचा पडी पाडू विषय विषयाप्रमाणे मारक आहे. बोला विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थाला करू कडू विषय तो गुरु जीवासी राहाला. कारण माणसाची जी आयडियल अवस्था आहे तो असं पाहतो काय की विषयामध्ये रममान होऊन राहणे हीच आनंदमय अवस्था आहे. आणि विषय साधून असणार पैसा मिळणार ही आपली खरी प्रगती आहे असं लोकांना वाटते. पण ती प्रगती नाही, ती अधोगती आहे. हे बुद्धिवानाच्या ध्यानात येते, मंदबुद्धी ध्यानात येते.
पुढे विषयवत तेजेत विषयान विषयवत विषयवत तेजेत म्हणजे विषयांना विषयाप्रमाणे टाकून दे. ते मारक आहेत, ते जीव घेणारे आहेत. विष एकदा जीव घेते, पण विषय अनंत जन्मामध्ये जीव घेत जाते. पुढे म्हणून विषय आणि विष यामध्ये फक्त हे एवढंच अंतर आहे. हे पण हे फरक शिल्लक आहे. जसं चिता चिंता समान असती, बिंदू मात्र विशेषता आहे ना, काय सांगतात हिंदू माते हो. तसंच य फक्त यात जास्तीच आहे, बाकी विषयापेक्षाही जास्त मारक येते. कारण विष एकदा मारते, ते जन्मात मारते माझा. पुढे म्हणून याच्यामध्ये फक्त हे हा शिल्लक आहे. जसं चिंता आणि चिता यामध्ये बिंदू जसं शिल्लक आहे तसं सिंधू म्हणजे अनुस्वार, चीवर अनुसार चिंता. हा. चिंता काय करते आणि चिता काय करते? सजीवम जहती चिंता आणि निर्जीवम जहती चिता. म्हणजे चिता ही जिवंत माणसाला जाळते, नाही, मारते. चिंता एकदाच मारते, जिवंत माणसाला जाळत, मेलेल्याला जाळते. मेलेल्या माणसाच्या अंगावर जे लाकूड रचल्या जातात त्याला चिता म्हणतात. आणि ती ज्या जागेत केल्या जाते त्याला चैत्यभूमी म्हणतात. हे बुद्ध संप्रदायामध्ये विशेष प्रसिद्ध आहे. चैत्यभूमीमधून बाबासाहेब समाधी पुढे चैत्यभूमी असं. आणि चैत्य हा चैत्रापासून शब्द तयार झाला. त्याच्या मूळ नक्षत्र होते चित्रा. चित्रा नक्षत्रावरून चैत्र झालं, चैत्रापासून चिता झालं, चितेपासून चैत्यभूमी झाली. हे बुद्ध संप्रदाय विशेष प्रसिद्ध आहे. पुढे हा जो कल्याण करणारा जो परमार्थ आहे, आपल्याला अमृतत्वाला प्राप्त करून देणारा जो परमार्थ आहे, तो आपल्याला आज कडू वाटत आहे. आणि जो कडू असे विषय हे आपल्याला वाटत आहे त्याचं कारण सभोवताची परिस्थिती आणि चित्तात असलेली लालसा. एक तात्यांचा शिष्य होता, मुंबईत राहतो. मग ताई महाराजांना नेहमी म्हणायच्या, तू मुंबईत गेला तर त्याला भेटली. काय म्हणायच्या, याची मुंबईतली मी कीर्तन असायची डोंगरी पोलीस स्टेशनच्या भागातल्या. एकदा ते ध्यानातच झाले त्यांनी, गेले त्याला भेटायला. धोब्याचा पोरगा होता. गेल्यानंतर ते दर्शन गिशन सगळं झालं. मग आता संसारिक लोकांना गोष्टी दुसऱ्या काय येतात ना. सहज महाराज म्हणले मला, तुझे लेकर बळ बरे आहेत काय? ते लागला रडायला. अहो काय करू बा, काय करू बा, मी काय चुकीचं बोललो काय? चुकीचं बोलली नाही, पण मला बायकोच भेटली नाही. मग भेटली नाही तर आनंद वाटायला पाहिजे. बरं झालं मी ब्रह्मचर्य राहिलो होतो म्हणून, पण त्यात तिचं वाईट वाटलं. काय आपलं लग्न झालं नाही असं म्हणालं म्हणल्यापेक्षा केलंच नाही म्हणावं, म्हणजे माणूस अभिमानात स्वाभिमानात राहतो. पण त्याला वाईट वाटतं का बा आपलं पोरगीच नाही, पण आपण नाही नालायक ठरलो. नालायक ठरला, नालायकाच्या वरचा लायक झाला. पण हे समजून ठेवा ना, वेडीला माहेर आहे तसं सासऱ्या सारखं असं झालं ते. वेडीच ती काय कौश महाराज, आम्ही तुमचं भिचकून द्यायला लागलो, तुम्हाला बरं वाटेल पाहिजे वाईट वाटते कोणा ठोका समजून भिचकून द्यायला लागले. ही ईश्वरी कृपा आहे असं म्हणलं. काय झाले असं वाटलं आनंद वाटतो, असं वाटलं तर रडायला येते. काय करा आता, बोलता येत नाही आपल्याला मोठ्या माणसाला. पण काय आता असं लग्न न होणे ही आनंदाची गोष्ट आहे. ईश्वर कृपा झाली आपल्यावर. हे कसं आहे, एखाद्या घरी एक माणूस गेला, मग त्याला दूध दिलं, त्याला साखर पाणी दिलं, चहा दिला. तोंड जळू नाही म्हणून त्यानं अर्धा प्याला दिला. काठोपाठ दिलं थोडं जाईल. मग आता अर्धा प्याला कमी दिला पाहायचा का अर्धा प्याला भरून दिला पाहायचा, याच्यावर आपल्या बुद्धीचं वैभव आहे ते. काय अर्धा प्याला दिला म्हणून रडायचं का अर्धा भरून दिला म्हणून हसायचं?
हे ज्याच्या त्याच्या बुद्धीच्या कुशाने तेवढं आवडत. पहिली एक गोष्ट खरी, एकदा असं झालं, साखरे महाराजच्या मुलीचा नवरा मिळाला, तिचं नाव येसो. आणि पाहिलं शेवटपर्यंत त्या मरेपर्यंत मी तिथंच होतो. संभाजी राजेच्या बायकोचं नाव येसो. माझा दादांनी पुढीचं नाव येसो ठेवलं. पुढे लग्न झालं आणि समजा 4-6 महिन्यात नवरा मिळाला. मेल्यानंतर याने विचार केला पोरीला भेटायला तर असं वाटतं, नाही गेलं तर जमणार नाही. मग काय करावं. बरं आता नवरा मेला, बरं झालं, परमार्थ करायला मोठी झाली. पण आपण असं म्हणलो काय म्हणतो राव तू बापन पोरीचा असं काही म्हणाले आवडल्यासारखं. काय करावं, रडावं का असावं. मी काय केलं, काय विचार केला, असं तोंड करून गेली. त्या तिथली परिस्थिती बरी वाटली, नुसतं आता आवाजच काढत होता हसल्यासारखा. आणि तिथली परिस्थिती विरुद्ध वाटली तर नुसतं आवाजच काढत रडायसारखा. अशी ॲक्शन करून गेली. यानंतर पाहिलं तुझी परिस्थिती जरा बेकारच होती. याने आवाज काढायला सुरुवात केली मोठ्या रडण्याचा. खूप रडली, किरडली, खूप रडली. शेवटी पोरगीच म्हणाली, दादा तुम्ही किती रडणार. त्याला मी काय रडणार आहे, तुझी समजूत करायची पाहिजे, मला येऊ नये म्हणून तू माझी समजूत करायची, मग मी रडायला लागलो. गंमती पाहिला, मी कशा रडतो, माझं काय केलं. बरं झालं येसे परमार्थ करायला मोकळी झाली. आजही त्यांच्या आश्रमात काय येसुताईचे मोठमोठे भांडे होते. आम्ही सुद्धा आम्हाला कांडा द्यायची आम्हाला जेवायला, त्याच्या लिहिलं ते येसुताई म्हणून. तिने सगळे घरचं सामान आश्रमात आणले आणि मग फळफळा ताट नसलं ताट तांब्या प्याला सगळं द्यायचे. आता सध्या ऐकायला मी काही देऊ नाही, त्याच्या बटर घरा घेतो एकदम राहत उपचार. पण पहिल्यासारखा जर वागताच नाही ना. काय नाही, एकदा पुरीचं लग्न झालं आणि माहेरी गेली तर पहिल्यासारखं इकडे हात घालता येत नाही माझा. कारण वहिनी म्हणून बाईसाहेब जरा इकडे बसतो मी तोर काय लागली काय नाही. काय म्हणले, बरोबर झालं, भजन करायला मोकळी झाली. कसं आहे, पाण्याची दृष्टी. एक गोष्ट खरी, कोणती खरी, विषयवत पुढे. म्हणून हे जे विषय आहेत हे आपल्याला आज जरी गोड वाटायला लागले, पण हे आपल्याला नरकाची प्राप्ती करून देणारे आहेत, अनर्थकारी आहेत असं वाटत तर. नाही तर खाय प्यायची निधी सोय झाली म्हणलं तर मग इमारत काही बनवायला लागला असं म्हणलं तर मग काय नाही, चुकून आलो पाहिजे असं वाटतं. मग काय करा पुढे. यामुळे काय होईल, आपण जे ब्रह्म हो ना, आता रम्या म्हणत माझ्या रडत नाही ना की महाराज लग्न करू देत नाही, महाराज लग्न करू देत नाही, महाराज लग्न करू देत नाही. याच गावचा होता, बामणाचा पोरगा होता. इथे जो शिकला ते शिकल्याकडे कीर्तन प्रवचन केले, ते जे कीर्तन प्रवचन ऐकून तो काय किशोर व्यास. आज राम मंदिर संबंधी तो मुख्य मोदीला तिने प्रसाद दिला होता, तो पाहायला तो याचं कौतुक करायचा. याला तुमचं ज्ञान फार चांगलं राहील. आणि ती शेवटी झुरून मेला बायको काय करा पुढे. त्यामुळे हे जे या सांगणे मग सध्या भारतीय स्तरावरला माणूस मोदी सारख्याला प्रसाद देणार तो याचं कौतुक करायचं. कारण मी तुम्हाला सांगतो, मी ज्याच्या पोराला काही शिकवलं त्याच्या पोराचा महाराष्ट्र सरकारनं सत्कार केला. काय असं झालं. कारण मी ज्या मुलांना काही शिकवलं त्यात एक अक्षराची चूक आहे. महाराष्ट्र सरकारनं ज्याला गीता चांगली म्हणता येते त्या सत्कार काय ठरवलं आणि सगळं जाहीर केलं. तर तो देऊळगाव राजेवर एक शिलगाव नावाचं गाव, त्या गावाचा एक माळ्याचा पंत होता, प्रकाश नावाचा. त्यानं तो अर्ज भरला. अर्ज भरून त्याची परीक्षा घेतली.
एकच चूक नाही गेली त्याची. मग त्या ज्या सत्कार केला महाराष्ट्रात असं बरोबर. त्यामुळे काय होते ते आपलं जे महासुखापासून आपण दूर जातो, ब्रह्मसुखापासून दूर जातो, असं जे परमानंद सुख आहे याच्यापासून दूर जातो आणि या जे विषयाचं सुख आहे याच्यात आपण रममान होऊन जातो. आपण नाही, तुम्हीच. आम्हाला काय गुडाळा पुढे विषयाचे सुख हे तो साध्यंत्याचे दुःख तेथे कार्य मानत असते. ज्ञानेश्वर महाराज लिहितात, विषयी सुख आहे हे बोलण्यासारखीची नाही, हे मनासारखं सुद्धा सुख त्यात. विद्युत स्फुरणे कान पाहिजे जगा माझी, रात्री वीज चमकली म्हणजे सूर्यचंद्राची आवश्यकता नाही घरात.